स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचा सेक्शन 1 मधील 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल म्हणजेच आपण प्रवास का करतो हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. सदर लेसनचं लिखाण हे केलेलं आहे सिद्धार्थ पिको राघवन अय्यर यांनी. चला तर आता वेळ न गमावता आपण काय करूया, सुरुवात करूया हा लेसन समजून घ्यायला. थोडीशी बायोग्राफी समजून घेऊया काय दिलेली आहे लेसन सुरू करण्यापूर्वी. बघा, सिद्धार्थ पिको राघवन अय्यर यांचा जन्म 1957 साली झाला ऑक्सफर्डमध्ये इंग्लंडला. इज नोन ॲज पिको अय्यर, त्यांना पिको अय्यर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही इज अ ब्रिटिश बोर्न अमेरिकन एसेस्ट, त्यांचा जन्म ब्रिटिश बोर्न आणि अमेरिकन एसेस्ट ते आहेत. अँड नोवेलिस्ट, आणि नोवेलिस्ट सुद्धा ते आहेत. अँड इज बेस्ट नोन फॉर हिज ट्रॅव्हल रायटिंग, आणि ते ओळखले जातात त्यांच्या ट्रॅव्हल रायटिंगसाठी, प्रवास लेखनासाठी ते ओळखले जातात. ही वॉज अवॉर्डेड द फेमस गेगनहॅम फेलोशिप फॉर क्रिएटिव्ह आर्ट इन 2005 अँड हॅज ओन द accolade of honorary doctor of human letter by the Chapman University. त्यांना फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे. कोणाकडून तर चॅपमॅन युनिव्हर्सिटी कडून. ही हॅज ऑथर्ड सेव्हरल बुक्स इन्क्लुडिंग व्हिडिओ नाईट इन काठमांडू, बरेचशी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये व्हिडिओ नाईट इन काठमांडू, द लेडी अँड द मॉन्क, द ग्लोबल सोल, अँड त्याचबरोबर द मॉन्क विथ इन माय हेड, ही काही त्यांची नावं दिलेली पुस्तकं. ही इज अन एसेस्ट फॉर टाइम्स सिन्स 1986, आणि ते वर्किंग करतायत ॲज अ एसेस्ट म्हणून. कोणासाठी तर टाइम्स साठी 1986 पासून. त्याचबरोबर त्यांनी बरेचसं पब्लिश सुद्धा केलेलं आहे द न्यूयॉर्क रिव्ह्यूज ऑफ बुकसाठी. त्याचबरोबर द न्यूयॉर्क टाइम्ससाठी सुद्धा त्यांनी काय केलं, बरेचसं पब्लिकेशन केलेलं आहे. इन हिज क्लासिकल एसे वाय वी ट्रॅव्हल, या क्लासिकल एसेमध्ये पिको अय्यर एक्सप्लोर द रिझन फॉर हिज पॅशन टू ट्रॅव्हल अँड शेअर देम विथ द रीडर्स. याच्यामध्ये या एसेमध्ये लेखक काय करतो आहे तर कारण शोधतोय कशाचं, एक्सप्लोर द रिझन फॉर हिज पॅशन, त्याची आवडीचं कारण तो शोधतोय अबाउट ट्रॅव्हल, म्हणजे हे ट्रॅव्हल करण्यासाठी त्याची जी आवड आहे त्याचं कारण तो शोधतो आहे, एक्सप्लोर करण्याचं काम करतो आहे. अँड शेअर देम विथ द रीडर्स, आणि त्याच गोष्टी तो रीडर सोबत काय करतो आहे तर शेअर करत आहे. ही कोट्स फेमस writer and put forth his own observations while probing into his own instinct to travel. यामध्ये असं म्हणतात की तो काय करतो, जे फेमस रायटर आहे त्यांची कोटेशन्स घेतो किंवा कोट घेतो, त्यांचे बोल, त्यांचे लेख, आणि स्वतः काय करतो स्वतःचे ऑब्झर्वेशन्स वाईल प्रॉबिंग इन टू हिज ओन इन्स्टिंक्ट टू ट्रॅव्हल. जेव्हा स्वतः ट्रॅव्हल करतो तर स्वतःचे एक्सपिरियन्सेस तो मांडण्याचं काम त्यातून करतो, ऑब्झर्वेशन सांगण्याचं काम त्यातून तो करतो. इनॉर्मसली इंटरेस्टिंग, द एक्स्ट्रॅक्ट is equally inspiring for the readers who are looking for the adventures in their lives. अत्यंत असा इंटरेस्टिंग असा हा एक्स्ट्रॅक्ट आहे, आणि तो इक्वली इन्स्पायरिंग आहे रीडरसाठी. हु आर लुकिंग फॉर द ॲडव्हेंचर्स, ते लोक काय करतात त्यांच्या आयुष्यामध्ये ॲडव्हेंचर शोधत आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच हा खूप भारी असा किंवा खूप छान असा एक्स्ट्रॅक्ट आहे, हा उतारा आहे किंवा हा एसे आहे. चला तर सुरू करूया. वाय वी ट्रॅव्हल. वाय वी ट्रॅव्हल, आपण प्रवास का करतो. वी ट्रॅव्हल इनिशियली, आपण प्रवास करतो सर्वप्रथम टू लूज अवर सेल्फ, स्वतःला हरवून जाण्यासाठी. अँड वी ट्रॅव्हल, आणि आपण प्रवास करतो नेक्स्ट पुन्हा टू फाइंड अवर सेल्फ, स्वतःला शोधण्यासाठी. वी ट्रॅव्हल टू ओपन अवर हार्ट्स अँड आईज अँड लर्न मोर अबाउट द वर्ल्ड दॅन अवर न्यूजपेपर्स विल अकोमोडेट. आपण प्रवास करतो आपलं मन, हार्ट म्हणजे मन, आणि डोळे उघडण्यासाठी, त्यांची दृष्टी खुली करण्यासाठी आपण प्रवास करतो. अँड लर्न मोर अबाउट द वर्ल्ड, आणि या जगाबद्दल खूप काही जास्त शिकण्यासाठी. दॅन आवर न्यूजपेपर विल अकोमोडेट, म्हणजे जे आपले न्यूजपेपर, जे आपले रोजचं वर्तमानपत्र आहे, जे आपल्याला सांगू शकत नाही त्यापेक्षा जास्त जाणून घेण्यासाठी
या जगाविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रवास करतो. वी ट्रॅव्हल टू ब्रिंग व्हॉट लिटल वी कॅन इन अवर इग्नोरन्स अँड नॉलेज. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान आणि नॉलेज म्हणजे ज्ञान. टू दोज पार्ट ऑफ ग्लोब हुज रिचेस आर डिफरंट डिस्पर्स. रिचेस आर डिफरंटली डिस्पर्स याचा अर्थ घेता येईल कल्चर्स दॅट आर रिच इन वेज डिफरंट फ्रॉम अस. आपल्यापेक्षा भिन्न प्रकारची संस्कृती असलेल्या देश, आपण असा अर्थ तिथे आपण घेऊया. तर आपण प्रवास करतो आणि आपलं ज्ञान आणि अज्ञान अशा ठिकाणी घेऊन जातो की जिथली संस्कृती ही काय तर वेगळ्या प्रकारची किंवा भिन्न प्रकारची अशी संस्कृती आहे, तिथे आपलं ज्ञान आणि अज्ञान आपण अशा जगाच्या कानाकोपऱ्यात आपण काय करतो तर घेऊन जात असतो. त्यासाठी आपण प्रवास करतो. अँड वी ट्रॅव्हल इन सेन्स टू बिकम यंग फुल अगेन. आपण प्रवास करतो काय कशासाठी तर पुन्हा एकदा तरुणाचा वेडा अनुभव घेण्यासाठी. टू स्लो टाइम डाऊन अँड गेट टेकन इन. काळाची गती मंदावून स्वतःला त्यात हरवून टाकण्यासाठी. अँड फॉल इन लव्ह वन्स मोर. आणि पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी आपण प्रवास करतो. द ब्युटी ऑफ दिस होल प्रोसेस वॉज बेस्ट डिस्क्राइब्ड परहॅप्स बिफोर people even took to frequent flying by George Santayana in his lapidary essay The Philosophy of Travel. Lapidary means शैलीदार. जॉर्ज सॅन्टियाना हे कोण होते तर एक स्पॅनिश फिलॉसॉफर, एसेस्ट किंवा पोएट ते होते. त्याचा अर्थ आपण असं घेऊ शकतो की सातत्याच्या जे काही विमान सफरी सुरू होण्यापूर्वी, ओके, बिफोर पीपल इवन टूक फ्रिक्वेंट फ्लाइंग म्हणजे सातत्याच्या विमान सफरी सुरू होण्यापूर्वी जॉर्ज सॅन्टियाना यांनी काय केलं तर त्यांच्या शैलीदार अशा निबंधामध्ये, कुठला निबंध द फिलॉसॉफी ऑफ ट्रॅव्हल या निबंधामध्ये त्यांनी काय केले तर या संपूर्ण प्रक्रियेतील सौंदर्याचं अप्रतिम असं वर्णन त्यांनी केलेलं आहे या एसे मध्ये, द फिलॉसॉफी ऑफ ट्रॅव्हल या एसे मध्ये. वी नीड समटाइम्स द हार्डवर्ड फिलॉसॉफर रोट. आता जो हार्वर्डचा फिलॉसॉफर आहे तो लिहितो की वी नीड समथिंग टू एस्केप इन टू ओपन सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे एकांतवास, ओके, म्हणजेच कधी कधी आपण खुल्या एकांतवासाचा अनुभव घेतला पाहिजे. इन टू एमलेसनेस, कोणत्याही उद्देशाशिवाय. इन टू द मॉरल हॉलिडेज ऑफ रनिंग सम प्युअर हजार्ड. याचा अर्थ होतो ऍक्सेप्टिंग अ रिस्क ऑर डेंजर. रनिंग सम प्युअर हजार्ड म्हणजे काय तर आपण काय केलं पाहिजे तर निरुपद्रवी असं साहस आपण करून बघितलं पाहिजेत. आपण काय केलं पाहिजे तर रिस्क आणि डेंजरला ऍक्सेप्ट केलं पाहिजेत. म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो की कुठल्याही उद्देशाशिवाय, निष्कर्षाशिवाय एखादं निरुपद्रवी असं साहस आपण करून बघितलं पाहिजे. इन ऑर्डर टू शार्पन द एज ऑफ लाईफ. तरच आपल्या जगण्याला काय येईल तर धार येईल. टू टेस्ट हार्डशिप. कष्टाची तोंड ओळख होईल. अँड टू बी कंपेल टू वर्क डिस्परेटली फॉर अ मोमेंट ॲट नो मॅटर वॉट. खरतर जीवनाचा अनुभव मिळेल आणि वाटेल ते झाले तरी त्या क्षणापुरतं जीव ओतून काम करता येईल. Few of us even forget the connection between travel and travel. आपल्यापैकी काही जण प्रवास, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आणि ट्रॅव्हल मीन्स कष्टदायक कटू अनुभव, त्याला आपण इथे अर्थ घेणार आहोत. ओके, त्याला आपण म्हणतो हार्ड टॉयल, अतिश्रम. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आणि कष्टदायक असे कटू अनुभव आहे, यातील फरक, यातील संबंध ते विसरले आहेत. ट्रॅव्हल इन दॅट सेन्स गाइड्स अस टुवर्ड a better balance of wisdom and compassion. ट्रॅव्हल एका अर्थाने प्रवास, ट्रॅव्हल जे आहे प्रवास आपल्याला शहाणपण आणि अनुकंपा, कंपॅशन म्हणजे अनुकंपा, करुणा ज्याला आपण म्हणतो, यामध्ये योग्य असं संतुलन ठेवायला शिकवतो. ऑफ सीइंग द वर्ल्ड क्लिअरली. त्यामुळे आपण जगाकडे स्पष्ट पाहू शकतो. अँड येट फिलिंग इट ट्रुली. आणि भावनिक पातळीवर जग आपण समजू शकतो. For seeing without feeling can obviously be uncaring. भावनेशिवाय जगाकडे बघणं निश्चितच असंवेदनशील ठरू शकतं. While feeling without seeing can be blind. आणि फक्त भावनिक पातळीवरून जगाकडे पाहणं सुद्धा काय असेल तर आंधळेपणाचं आहे, आंधळेपणा ठरू शकतो. Yet for me the first great joy of traveling is simply the luxury of leaving all my beliefs and certainties at home. Yet for me, माझ्यासाठी the first great joy of traveling, प्रवास करण्याचा पहिला मोठा आनंद म्हणजे काय माझ्यासाठी तर
माझ्या जागी सर्व समजुती आहेत, बिलीफ्स अँड सर्टन्टीज, माझ्या समजुती आणि मतं ॲट होम, सर्टन्टीज ॲट होम. त्यांना काय करायचं तर घरी सोडून त्यांना यायचं, हा माझ्यासाठी पहिला अनुभव आहे. अँड सीइंग एव्हरीथिंग आय थॉट आय न्यू इन डिफरंट लाईट अँड फ्रॉम अ क्रुक्ड अँगल. या सर्व गोष्टींना माझी जी समजुती मतं आहे, निश्चितता आहे, त्या सर्वांना घरी सोडून येण्यातलं सुख अनुभवणं आणि आधीपासूनच माहीत असलेल्या गोष्टी एका वेगळ्या प्रकाशात आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं म्हणजे माझ्यासाठी प्रवास आहे, असं लेखक इथे म्हणत आहे. दो इट्स फॅशनेबल नाउडे टू ड्रॉ a distinction between the tourist and the traveler, perhaps the real distinction lies between those who leave their assumptions at home and those who don't. आधी ते खूप सुंदर सांगितलं बघा. टुरिस्ट म्हणजेच पर्यटक आणि प्रवासी म्हणजेच ट्रॅव्हलर, पर्यटक आणि प्रवासी यांच्यातला फरक करणं ही आजकालची आधुनिक पद्धत असली तरी बहुधा खरा फरक हा आपल्या पूर्वकल्पना आणि समजुती घरी सोडून येणारे आणि न सोडून येणारे असाच असावा. ओके, दोज हू लिव्ह देअर अझम्पशन्स ॲट होम, जे आपल्या समजुती असतील किंवा पूर्वकल्पना असतील ते घरी ठेवून न येता येणारे आणि घरी ठेवून येणारे असाच तो फरक केला जावा. अमंग दोज हू डोंट, अ टुरिस्ट इज जस्ट समवन हू कंप्लेन्स. नथिंग हिअर इज द वे इट इज ॲट होम. ओके, जो या गोष्टी मागे सोडून येत नाही आणि तक्रार करतो की इथं काहीच घरातल्यासारखं नाही, तो म्हणजे पर्यटक, तो म्हणजे टुरिस्ट. While a traveler is one who grumbles, everything here is the same as it in Cairo, Cuzco or Kathmandu. आणि इथलं सर्व काही कैरो किंवा मग कुचको किंवा मग काठमांडू मधल्या सारखंच आहे अशी जो कुरकुर करतो तो म्हणजे प्रवासी, त्याला आपण ट्रॅव्हलर असं म्हणतो. इट्स ऑल व्हेरी मच द सेम. ते सर्व काही कसं आहे तर सारखंच आहे, जवळपास ते सर्व काही सारखंच आहे. बट फॉर द रेस्ट ऑफ अस, परंतु आपल्यासारख्या उरलेल्या लोकांसाठी सोवेरिगन फ्रीडम ऑफ ट्रॅव्हलिंग कम्स फ्रॉम द फॅक्ट दॅट इट्स विल you around and turn you upside down and stand everything you look for granted on its head. आपल्यासारख्या उरलेल्या लोकांसाठी प्रवासामुळे मिळणारं जे काही स्वातंत्र्य आहे, खूप असं पराकोटीचं स्वातंत्र्य आहे, ते कोणतं तर तो आपल्याला कुठेही दूरपर्यंत नेऊन आणतो, गोल गोल घुमवतो. विल यू अराउंड, जो तुम्हाला गोल गोल घुमवतो, अँड टर्न यू अपसाइड डाऊन, आणि तुम्हाला उलट पालट फिरवतो. अँड स्टँड एव्हरीथिंग यू टूक फॉर ग्रांटेड ऑन इट्स हेड, आणि आपण गृहीत धरलेल्या गोष्टींच्या अगदी उलट आपला अनुभव देतो. इफ अ डिप्लोमा कॅन फेमसली बी अ पासपोर्ट टू अ जर्नी थ्रू हार्ड रिअलिझम, जर पदविका म्हणजे डिप्लोमा म्हणजेच कठोर अशा वास्तव्याचा प्रवासाचा पासपोर्ट असे समजलं तर, अ पासपोर्ट कॅन बी अ डिप्लोमा फॉर अ क्रॅश कोर्स इन कल्चरल रिलेटिव्हिजम. तर पासपोर्ट हा सांस्कृतिक सापेक्षवाद शिकवण्याचा डिप्लोमा आहे असं समजायला हरकत नाही. अँड द फर्स्ट लेसन वी लर्न ऑन द रोड वेदर वी लाईक इट ऑर नॉट, आपल्याला आवडो अथवा न आवडो प्रवासाच्या वाटेवर आपण पहिला धडा कोणता शिकतो तर तो म्हणजे कुठला, इज हाऊ प्रोव्हिजनल अँड प्रोव्हिन्शियल्स आर द थिंग्स वी इमॅजिन टू बी युनिव्हर्सल. आता आपण कुठला धडा शिकतो तर ज्या गोष्टी सार्वत्रिक आणि सर्वसमान आहेत असे आपल्याला वाटतं त्या प्रत्यक्षात कशा आहेत तर क्षणिक. प्रोव्हिजनल म्हणजे क्षणिक आणि प्रोव्हिन्शियल म्हणजे कशा तर मर्यादित अशा त्या आहेत. ओके, हा आपण पहिला धडा प्रवासावर आपण शिकत असतो. प्रोव्हिजनल म्हणजे टेम्पररी किंवा मग क्षणिक. We travel then in part just to shake up our complacencies by seeing all the moral and political urgencies, the life and death dilemmas that we seldom have to face at home. काही वेळा काय होतं पर्यटनामुळे किंवा मग आपण ट्रॅव्हल करतो त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींचा घरी क्वचित सामना करावा लागतो, सेल्डम म्हणजे क्वचितच सामना करावा लागतो, अशा बाह्य जगातल्या नैतिक सीइंग ऑल द मॉरल्स नैतिक अँड पॉलिटिकल अर्जन्सीज म्हणजेच राजकीय आंतरिक घटना, द लाईफ अँड डेथ डिलेमाज जीवन मृत्यूचे पेच प्रसंग, अशा गोष्टी पाहून आत्मसंतुष्टपणाची जाणीव होते. आत्मसंतुष्टपणा यासाठी शब्दाच्या वापरलेला आहे कॉम्प्लेसेन्सीज, सॅटिस्फॅक्शन ऑफ वन विथ वन सेल्फ ऑर वन्स ओन अचिव्हमेंट.
ओके, म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय होतं तर ह्या गोष्टी पाहून आपल्याला काय वाटतं तर आत्मसंतुष्टपणाची जाणीव होते. अँड वी ट्रॅव्हल टू फील इन द गॅप्स लेफ्ट बाय टुमॉरोज हेडलाईन. तर आपण कधी काय करतो, प्रवास करतो कशासाठी तर उद्याच्या न्यूज हेडलाईनच्या जागा, ज्या रिक्त जागा आहे त्या भरण्यासाठी आपण प्रवास करतो. वेन यू ड्राईव्ह डाऊन द स्ट्रीट ऑफ पोर्ट or Prince, for example, where there is almost no paving, your notion of the internet and a one world order grow usefully revised. जेव्हा तुम्ही काय करता, पोर्ट और प्रिन्स या रोडवर तुम्ही काय करता, ड्राईव्ह करता. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वेअर देर इज ऑलमोस्ट नो पेविंग युअर नोशन, जिथे काय तुमच्या जी की इंटरनेट संदर्भाच्या कल्पना आहे ज्या काय होत नाही, जवळजवळ संपत नाहीत. अँड वन वर्ड ऑर्डर ग्रो युजली, आणि वन वर्ड ऑर्डर जी ती काय होती, युजली ग्रो होते. Okay, travel is the best way we have to rescuing the humanity of places and saving them from abstraction and ideology. याचा अर्थ असा घेता येईल की प्रवास हा काय तर एक उत्तम मार्ग आहे कशाचा, प्रत्येक ठिकाणची मानवता किंवा माणुसकी जपण्याचा आणि त्या ठिकाणांना शून्य मनस्कता, abstraction, ओके, समथिंग दॅट एक्झिस्ट ओनली ॲज अन आयडिया, आणि आदर्शापासून वाचवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजेच काय तर प्रवास होय, असं आपण म्हणू शकतो. अँड इन द प्रोसेस, आणि या प्रक्रियेमुळे किंवा या प्रक्रियेमध्ये वी ऑल्सो गेट सेव्ड फ्रॉम अबस्ट्रॅक्शन अवर सेल्फ. अबस्ट्रॅक्शन पुन्हा एकदा अर्थ सांगतोय, समथिंग दॅट एक्झिस्ट ओनली ॲज अन आयडिया, अशी कल्पना की जी अस्तित्वात असते, एक कल्पना म्हणून, ती एक कल्पना म्हणूनच अस्तित्वात राहते, त्याला आपण अबस्ट्रॅक्शन असं म्हणतो. वी ऑल्सो गेट सेव्ड फ्रॉम अबस्ट्रॅक्शन अवर सेल्फ, म्हणजे आपण स्वतःही काय तर शून्य मनस्क होण्यापासून वाचतो. अँड कम टू सी हाऊ मच वी कॅन ब्रिंग टू द प्लेस वी विजिट, आणि प्रवासाच्या ठिकाणी आपण स्वतःजवळचं काय नेऊ शकतो. ओके, अँड हाऊ मच वी कॅन बिकम अ काइंड ऑफ कॅरियर पिजन अँड अँटी फेडरल एक्सप्रेस if you like in transporting back and forth what every culture needs. आपण स्वतःजवळचं काय नेऊ शकतो, सांस्कृतिक दुवा बनू शकतो. जसं संस्कृती वाहक, जसं अगोदर काय करायचे, ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी, माहिती देण्या घेण्यासाठी पिजनचा वापर करायला जायचा, कबुतरचा. अँटी फेडरल एक्सप्रेस ज्याला आपण म्हणू शकतो, आपण बनू शकतो का, ही बाब ध्यानात येते. आय फाइंड दॅट I always take Michael Jordan poster to Quito and bring woven Ikebana baskets back to California. मी नेहमी मायकल जॉर्डनचे पोस्टर क्वॅटोमध्ये घेऊन जातो आणि तिथली विणलेली इकेबाना बास्केट कॅलिफोर्नियामध्ये परत घेऊन येतो, हे माझ्या लक्षात येतं. But more significantly, we carry values and beliefs and news to the places we go, and in many parts of the world, we become walking video screen and living newspaper. The only channel that we can take people out of the censored limit of their homeland. परंतु त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी आपण आपली मूल्य, व्हॅल्यूज आणि बिलीफ म्हणजे विश्वास, अँड न्यूज म्हणजे बातम्या बरोबर घेऊन जातो. अँड इन मेनी पार्ट ऑफ द वर्ल्ड, आणि जगातल्या अनेक ठिकाणी वी बिकम वॉकिंग व्हिडिओ स्क्रीन, आपण जणू काय तर वॉकिंग व्हिडिओ स्क्रीन, एक चालणारं व्हिडिओ स्क्रीन बनतो. अँड लिव्हिंग न्यूजपेपर, आणि जिवंत वर्तमानपत्र आपण बनतो. द ओनली चॅनल दॅट कॅन टेक पीपल आउट ऑफ द सेन्सर्ड लिमिट ऑफ देअर होमलँड, आणि त्याद्वारे तिथले लोकांना त्यांच्या जन्मभूमीच्या सीमेपलीकडे आपण घेऊन जातो. इन क्लोज्ड ऑर impoverished places like Pagan or Lhasa or Havana, we are the eyes or ears of the people we meet. आता पेगन म्हणजे काय, मूर्तीपूजक. तर ही पेगन किंवा लासा किंवा मग हवाना सारख्या आता एक बंदिस्त, इम्पोरिस्ड मीन्स रिड्यूस टू पॉवर्टी, गरीब, आणि क्लोज म्हणजे बंदिस्त. ही जी काही जागा आहे, ही जे काही ठिकाण आहे, त्या ठिकाणातील लोकांची आपण काय तर दृष्टी आणि कान, आयज आणि डोळे आपण बनतो. ओके, त्यांना भेटल्यानंतर देअर ओनली कॉन्टॅक्ट विथ द वर्ल्ड आउटसाइड, आणि त्यांचा बाहेरील जगाला जोडणारा एकमेव संपर्क आपण बनतो. व्हेरी ऑफन द क्लोजेस्ट क्वाईट लिटरली दे विल एव्हर कम टू मायकल जॅक्सन ऑर बिल क्लिंटन.
ओके, खरोखरच मायकल जॅक्सन किंवा मग बिल क्लिंटनच्या जवळ पोहोचण्याचा आपणच त्यांचा सर्वात जवळचा दुवा आहोत. नॉट द लिस्ट ऑफ द चॅलेंजेस ऑफ ट्रॅव्हल therefore is learning how to import and export dreams with tenderness. ओके, म्हणून प्रवासातील आव्हानांपैकी एक महत्त्वाचं आव्हान, ओके, सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज कुठलं ट्रॅव्हल मधलं, तर ते म्हणजे स्वप्नांची देवाणघेवाण आयात निर्णयात हळुवारपणे कशी करावी हे शिकणं होय. टेंडरनेस म्हणजे हळुवारपणे कशी करता जाईल. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कशाचं, तर ड्रीम्सचं, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, तर प्रवासातील एक सर्वात महत्त्वाचं आव्हान असं म्हणू शकतो. बाय नाव ऑल ऑफ अस हॅव हर्ड द ओल्डेस्ट Prost line about how the real voyage of discovery consists not in seeing new places but in seeing with new eyes. शोधाचा खरा प्रवास म्हणजे केवळ नवीन ठिकाणं पाहणं नव्हे, तर ती नव्या दृष्टीने पाहणं. हे आपल्याला सांगितलंय कोणीतरी, एक जुना प्रुस्ट नावाचा जो काही आहे, कोण, फ्रेंच नोवेलिस्ट, तिने काय केलं तर त्याच्या कादंबरीमध्ये हे आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे आणि आपण निश्चितच हे सर्वांनी अनेकदा ऐकलं सुद्धा असेल. Yet one of the subtler beauties of travel is that it enables you to bring new eyes to the people you encounter. त्याचबरोबर प्रवास आपल्याला प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींना नवी दृष्टी देण्याची ऊर्जा देतो. यातच प्रवासाचे मार्मिक सौंदर्य दडलेलं आहे. सबटलर ब्युटी म्हणजेच मार्मिक सौंदर्य असं दडलेलं आहे. Thus त्यामुळे even as holidays help you appreciate your own home more, not least by seeing it through a distant admirer's eyes, they help you bring newly appreciative distant eyes to the place you visit. त्यामुळे जशा सुट्ट्या आपल्याला एखाद्या त्रयस्थ प्रशंसकाच्या नजरेतून आपल्या घराची प्रशंसा करायला स्फूर्ती देतात, तसं आपण ज्या स्थळांना भेट देतो त्यांच्याकडे नव्या त्रयस्थ कौतुकास्पद नजरेने पाहण्यास ते आपल्याला काय करतात, तर प्रोत्साहित करत असतात. You can teach them what they have to celebrate as much as you celebrate what they have to teach. कुठला आनंद साजरा करावा हे जसं आपण त्यांना शिकू, तसं आपण कोणता आनंद व्यक्त करावा हे त्यांच्याकडून आपण शिकायला हवं. This I think is how tourism which so obviously destroys culture. ओके, मला वाटतं की पर्यटनामुळे जे खरोखरच काही प्रमाणात संस्कृतीचा यामुळे नाश होतो, can also revive them, how it has created new traditional dances in Bali. आणि यामुळेच, या प्रवासामुळेच काय होतं, तर संस्कृती पुनरुज्जीवित सुद्धा करता येऊ शकते. उदाहरणार्थ बालीमध्ये काय झाले, तर नवीन पारंपरिक नृत्य उदयास आलं. अँड कॉस्ट क्राफ्टमॅन इन इंडिया टू पे न्यू अटेन्शन टू देअर वर्क. आणि भारतीय कारागिरांना आपल्या पारंपरिक कलाकृतींकडे पुन्हा नव्याने वळण्यास प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे टुरिझममुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ओके, म्हणजेच आपण काय शकतो, प्रवासामुळे किंवा मग त्या टुरिझममुळे काय होऊ शकतं, तर पर्यटनामुळे संस्कृती ही पुनरुज्जीवित सुद्धा करता येऊ शकते, इथे असं लेखक म्हणतोय. Thus travel spins us round in two ways at once. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की पर्यटन आपल्याला एकाच वेळी दोन्ही बाजूंचे फिरून दर्शन घडवतो. It shows us the sights and values and issues that we might ordinarily ignore, but it also and more deeply shows us all the parts of ourselves that might otherwise grow rusty. एरवी सहजपणे दुर्लक्षित झालेली जी काही दृश्य, मूल्य आणि समस्या, ओके, ज्याला आपण व्हॅल्यूज इश्यूज म्हणतो, ओके, जे काही दुर्लक्षित झालेले आहेत आणि समस्या तो आपल्याला दाखवतो. आणि त्याच वेळी अधिक खोलात जाऊन पाहिल्यास लक्षात येतं की प्रवास आपल्याच अशा काही अंतरंगांची आपल्याला नव्याने ओळख करून देतो ज्यांना अन्यथा गंज चाडू लागला असता. For in traveling to a truly foreign place, we inevitably travel to moods and states of mind and hidden inward passages that we would otherwise seldom have cause to visit. ओके, कारण संपूर्ण परक्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे फॉरेन ठिकाणी गेल्यानंतर आपण स्वाभाविकपणे आपली मनस्थिती, आपला मूड ज्याला आपण म्हणतो, भावनिक अवस्था, स्टेट ऑफ माइंड आणि सुप्त मनात असलेले अंतरंग याकडे आपसूक प्रवास करू लागतो, जिकडे वळून पाहण्याचे कारण आपल्याला एरवी कदाचित मिळाले नसते.
ओके, ऑन द मोस्ट बेसिक लेवल, अगदी मूलभूत स्तरावर सांगायचं झाल्यास, वेन आय एम इन तिबेट, though not a real Buddhist, I spend days to end in temples listening to the chants of sutras. अगदी मूलभूत स्तरावर सांगायचं झालं तर मुळात बौद्ध नसलो तरी तिबेटमध्ये गेल्यावर सूत्रांचं जे मंत्रपठण आहे ते मी ऐकतो. संपूर्ण दिवसभर ते मंदिर संपूर्ण दिवस जो आहे तुम्ही त्या मंदिरात व्यतीत करतो. कशासाठी? तर त्या सूत्रांचं मंत्रपठण ऐकण्यासाठी. जरी मी काय नसेल, पूर्णतः बुद्धिस्ट नसेल तरीही. I go to Iceland to visit the lunar space within me, and in the uncanny quietude and emptiness of that vast and treeless world, to tap part of myself generally obscured by chatter and routine. आइसलँडला गेल्यावर मी माझ्या अंतर्मनातील चंद्र पाहतो आणि त्या विशाल वृक्षरहित ठिकाणी असलेल्या विलक्षण शांततेत आणि शून्यतेत मी नित्याचा कोलाहल आणि धकाधकीमुळे अंधुक झालेले माझ्या मनाचे कोपरे चाचपून पाहतो. त्यालाच मी काय करतो तर धुंडाळतो. वी ट्रॅव्हल देन इन सर्च ऑफ बोथ सेल्फ अँड अनॉनिमिटी. याखेरीज आपण प्रवास करतो तो स्वत्व आणि अनामिकता यांचा शोध घेण्यासाठी. अँड ऑफकोर्स, आणि अर्थातच, इन फाइंडिंग द वन वी ॲप्रिहेंड द अदर. एकाला शोधताना दुसरा आपोआपच काय तर गवसावं किंवा सापडावं यासाठी आपण प्रवास करतो. अब्रॉड वी आर वंडरफुली फ्री ऑफ कास्ट अँड जॉब अँड स्टँडिंग. वी आर, ज्यावेळेस आपण परदेशात असतो त्यावेळेस आपण जात, व्यवसाय आणि आपले सामाजिक स्थान यापासून मुक्त असतो. ॲज हॅझलिट पुट इट, जस्ट द जेंटलमॅन इन द पार्लर अँड पीपल कॅनॉट पुट अ नेम ऑर टॅग टू अस. ज्याप्रमाणे हॅझलिटने म्हटल्याप्रमाणे आपण निव्वळ पार्लरमधील एक सद्ग्रस्त असतो, एक जेंटलमॅन असतो आणि लोक आपल्याला कोणी नाव ठेवू शकत नाही. कॅनॉट पुट अ नेम ऑर टॅग टू अस, आणि किंवा मग आपण ते आपल्याला शिक्का सुद्धा मारू शकत नाही, कुठल्या प्रकारचा टॅग ते आपल्याला देऊ शकत नाही. अँड प्रिसाइसली बिकॉज वी आर क्लासिफाईड इन दिस वे अँड फ्रीड of inessential levels, we have the opportunity to come into contact with more essential parts of ourselves. ओके, आणि म्हणूनच कोणत्याही स्पष्टीकरण आणि अनावश्यक शिक्क्यांपासून मुक्त असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या अधिक जवळ आतमध्ये डोकावण्याची, अधिक महत्वाच्या घटनांशी संवाद साधण्याची काय मिळते तर संधी मिळते. ओके, which may begin to explain why we may feel most alive when far फ्रॉम होम. यातून कदाचित आपल्याला घरापासून दूर असताना सर्वात जास्त चैतन्यपूर्ण का वाटतं ते स्पष्ट होऊ शकेल. अब्रॉड इज द प्लेस वेअर वी स्टे अप लेट. परदेश असं ठिकाण आहे जिथे आपण उशिरापर्यंत जागतो. इम्पल्स अँड फाइंड अवर सेल्फ ॲज वाईड ओपन ॲज वेन वी आर इन लव. आतून जशी उर्मी येईल तसं आपण वागतो, किंबहुना प्रेमात पडल्यावर जो मुक्तपणा आपण अनुभवतो तसंच काही आपण इथे बनतो. कुठे? अब्रॉड मध्ये. वी लिव्ह विदाउट अ पास्ट ऑर फ्युचर. एका क्षणापुरतं का होईना भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार न करता आपण जगतो. कुठला विचार न करता आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार न करता आपण काय करतो तर जगतो. कुठे? अब्रॉड मध्ये. फॉर अ मोमेंट ॲट लिस्ट अँड आर ourselves up for grabs and open to interpretation. कोणती गोष्ट करण्यासाठी कोणताही अर्थ लावण्यास, मते स्वीकारण्यास आपण सहज तयार असतो. कुठल्याही ग्रॅब्स असतील, कुठल्या प्रकारचे इंटरप्रिटेशन असेल, त्यासाठी आपण काय करतो? इझिली स्वीकारतो. We even may become mysterious to others at first and sometimes to ourselves, and as no less dignitary than Oliver Cromwell once noted, a man never goes so far as when he doesn't know where he is going. आपले वागणं कदाचित लोकांना कसं वाटू शकतं तर गूढ वाटू शकतं, मिस्टेरियस वाटू शकतं, कधी कधी स्वतःला इथे वाटतं. अँड समटाइम्स टू अवर सेल्फ. ऑलिव्हर जो क्रॉमवेल आहे त्यांनी जे काही या महान व्यक्ती, हा जो एक महान वक्ता आहे त्याच्या म्हटल्याप्रमाणे, a man never goes so far as when he doesn't know where he is going. माणूस कधीच इतका दूर जात नाही की तो कुठे जात आहे हे त्याला स्वतःला माहीत नसावं. There are of course great dangers to this,
ॲज टू एव्हरी काइंड ऑफ फ्रीडम. अर्थातच प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्याबरोबर येतात तसे यातही मोठेसे धोके आहेत, ग्रेट डेंजरस त्यामध्ये आहेत. बट द ग्रेट प्रोमिस ऑफ इट इज दॅट ट्रॅव्हलिंग वी आर बोर्न अगेन अँड एबल टू रिटर्न ॲट मोमेंट्स टू अ यंगर अँड अ मोर ओपन काइंड ऑफ सेल्फ. परंतु सर्वात महत्वाची किंवा मग आश्वस्त करणारी एक मोठी बाब म्हणजे काय तर प्रवासामुळे आपण नव्याने जन्म घेतो. वी आर बोर्न अगेन, आपण पुन्हा काय करतो, जन्म घेतो. अँड एबल टू रिटर्न ॲट मोमेंट्स टू अ यंगर अँड अ मोर ओपन काइंड ऑफ सेल्फ. आणि अधिक तरुण आणि अधिक मुक्त झाल्याचा आपण काय करतो तर अनुभव घेऊ शकतो. ट्रॅव्हलिंग इज अ वे टू रिव्हर्स टाइम टू अ स्मॉल एक्सटेंट अँड मेक अ डे last a year or at least 45 hours, and traveling is an easy way of surrounding ourselves as in childhood with what we cannot understand. ओके, काळाला थोडं का होईना पण मागे घेऊन जाण्याचा, ओके, एका दिवसाला एका वर्षात का आणि निदान 45 तास इतकं मोठं बनवण्याचा प्रवास हा एक मार्ग आहे. आणि लहानपणी वाटत असे तसा अबोध वाटणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे काय तर प्रवास होय. लँग्वेज फॅलिसिटेट्स दिस क्रॅकिंग ओपन फॉर वेन वी गो टू फ्रान्स वी ऑफन मायग्रेट टू फ्रेंच अँड द मोर चाइल्ड लाईक सेल्फ सिम्पल अँड पोलाइट दॅट स्पीकिंग अ फॉरेन लँग्वेज ओके, इड्युसेस असा त्याचा अर्थ, असा आपण त्याला प्रोनाऊन्स करू शकतो. अशा गोष्टी उलगडायला भाषा मदत करते. कारण फ्रान्सला गेल्यावर आपण बऱ्याचदा फ्रेंच होतो आणि परकी भाषा बोलताना आपल्यातले लहान मूल, त्याचा साधेपणा, निरागस नम्रता आपोआप खुलून येते. इड्युसेस मीन्स खुलून जाणे. ओके, इवन व्हेन आय एम नॉट स्पीकिंग पिडगिन इंग्लिश इन Hanoi, I am simplified in a positive way and concerned not with expressing myself but simply making sense. हनॉयमध्ये मी प्रचलित, आता इथं पिडगिन म्हणजे काय प्रचलित, जी काही इंग्रजी आहे ती बोलत नसलो तरीही सुलभपणे संभाषण करू शकतो विथ एक्सप्रेसिंग माय सेल्फ. कारण तिथे स्वतःला व्यक्त करण्यापेक्षा अर्थ समजावा एवढंच अपेक्षित असतं, म्हणजे समोरचा अर्थ समजावा एवढंच अपेक्षित असतं. So travel for many of us is a quest for not just the unknown but the knowing. म्हणून आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी प्रवास हा केवळ अज्ञाताचा शोध नव्हे तर अजाणत्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न असतो. At least travel in search of an innocent eyes that can return me to a more innocent self. मी तरी त्या निष्पाप दृष्टीच्या शोधात प्रवास करतो जी मला अधिक निरागस अशा स्वतःकडे परत आणील. स्वतःचा निरागस इनोसंट सेल्फकडे जो परत आणील अशासाठी मी काय करतो तर प्रवास करतो, अशा दृष्टीच्या शोधात मी प्रवास करतो. आय टेंड टू बिलीव्ह मोर अब्रॉड दॅन आय डू ॲट होम. घरी असतो त्यापेक्षा परदेशात असताना मी अधिक श्रद्धाळू असतो. बिलीफ म्हणजे खूप जास्त श्रद्धाळू मी बनतो. which though treacherous again can at least help me to extend my vision. फसवे असले तरी दृष्टी व्यापक करण्यास ते मला मदत करते. and I tend to be more easily excited abroad and even kinder. आणि परदेशात मी अधिक सहजपणे प्रफुल्लित होतो, जास्त मनमिळाऊ आणि दयाळू असतो. काइंडर म्हणजे दयाळू. And since no one I meet can place me, कारण तिथे कोणी मला विशिष्ट स्थानावर बसवत नाही. No one can fix me in my resume. कुणीही मला माझ्या विशिष्ट प्रकारच्या आयुष्याच्या चौकटीत अडकवत नाही. रिझ्युमे म्हणजे बायोडाटा किंवा आयुष्याची चौकट आपण इथं अर्थ घेत आहोत. मला म्हणजे माझी जी काही आयुष्याची चौकट आहे त्यामध्ये मला कोणी अडकवत नाही. I can remake myself for better as well as of course for worst. मी स्वतःला चांगल्या अर्थाने बदलू शकतो किंवा कदाचित वाईट अर्थाने देखील बदलू शकतो. ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा. इफ ट्रॅव्हल इज notoriously a cradle for false identities, it can also at its best be crucible for truer ones. Crucible means त्याला मराठीत म्हणता येईल कठोर परीक्षा.
ओके, म्हणजे याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की प्रवास जर खोटी ओळख निर्माण करण्यास वाईट अर्थाने फायदेशीर ठरत असेल तर तो चांगल्या अर्थाने खरी ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परीक्षाही घेऊ शकतो. ओके, नोटोरियस मीन्स ज्याला आपण काय म्हणतो वाईट अशी गोष्ट. ओके, इन दिस वे ट्रॅव्हल कॅन बी अ काइंड ऑफ मोनास्टिसिझम. मोनास्टिसिझम मीन्स त्याचा अर्थ होतो जे रिसेम्बलिंग मॉन्क ऑर देअर वे ऑफ लिव्हिंग अलोन, जे मठात राहणारे लोक आहेत त्यांच्यासारखी लाईफ. आता इथे याचा अर्थ होईल इन दिस वे ट्रॅव्हल कॅन बी अ काइंड ऑफ मोनास्टिसिझम ऑन द मूव्ह ऑन द रोड वी ऑफन लिव्ह मोर सिम्पली. म्हणजेच अशा रीतीने प्रवास हा जणू चालता फिरता मठ आहे, कारण प्रवासात आपण बऱ्याचदा अधिक साधेपणाने राहतो. ऑन द रोड वी ऑफन लिव्ह मोर सिम्पली, आपण खूप साधेपणाने त्यावेळेस राहतो. इवन वेन स्टेईंग इन अ लक्झरी हॉटेल, लक्झरी किंवा आलिशान हॉटेलमध्ये उतरलो तरीही आपण साधेपणाने राहतो. विथ नो मोर possessions than we can carry and surrendering ourselves to change. जवळ बाळगू शकतो तेवढ्याच सामानासकट येईल त्या प्रसंगाला आपण शरण जात असतो. जेवढं आहे तेवढंच आपण सोबत घेतो आणि काय जो आहे प्रसंग आपण त्या गोष्टीला काय करतो तर शरण जातो की त्याला आपण एन्काउंटर करत असतो. दिस इज व्हॉट कॅमस मीन्ड व्हेन ही सेड दॅट व्हॉट गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फेअर. कॅमस कोण आहे तर अल्बर्ट कॅमस, जो फ्रेंच फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञानी आपण त्याला सांगू शकतो, ऑथर आणि जर्नलिस्टला आहे. तर तो काय म्हणतो बघा, दिस इज व्हॉट कॅमस मीन्ड. ओके, हा जो कॅमस तत्वज्ञानी आहे त्याला हे सांगायचं होतं की व्हेन ही सेड दॅट, त्याला हे सांगायचं होतं की व्हॉट गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फेअर. प्रवासाला भयामुळे महत्व प्राप्त होतं असं त्याला सांगायचं होतं. डिसरप्शन इन अदर वर्ड or emancipation from circumstances and all the habits behind which we hide. परिस्थितीपासून आणि ज्या सवयींच्या मागे आपण लपतो त्यापासून मुक्त होण्यासाठी. and that is why many of us travel not in search of answers but of better questions. आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण उत्तराचा शोधासाठी नव्हे तर अधिक चांगल्या प्रकारची प्रश्नांचा शोध घेण्यासाठी प्रवास करतो. I like many people tend to ask questions of the places I visit. मीही अनेक जणांप्रमाणे जिथे जातो त्या ठिकाणाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतो. ओके, and relish most the ones that ask the most searching questions back of me. आणि अधिक शोधक प्रश्न मला जास्त आवडतात. The ideal travel book Christopher Isherwood once said. क्रिस्टोफर इशरवूड कोण आहे तर ही बिलॉंग्स टू द अमेरिकन नॉव्हेलिस्ट. तो अमेरिकन नॉव्हेलिस्ट आहे, अँग्लो अमेरिकन नॉव्हेलिस्ट आहे, प्ले रायटर, स्क्रीन रायटर, ऑटोबायोग्राफर आणि डायरिस्ट त्याला आपण म्हणू शकतो. तर तो काय म्हणतो बघा, क्रिस्टोफर इशरवूड once said, should be perhaps a little like a crime story in which you are in search of something. ओके, क्रिस्टोफर इशरवूड एकदा म्हणाले होते, आदर्श प्रवास वर्णनाचे पुस्तक एखाद्या गुन्हेगारी कथेसारखे असले पाहिजे ज्यात आपण सतत काहीतरी शोधत असतो. विच यू आर इन सर्च ऑफ समथिंग, जिथे तुम्ही काहीतरी काय करत असता सतत शोधत असतात, अशा प्रकारचं ते पुस्तक असावं. ओके, अँड इट्स द बेस्ट काइंड ऑफ समथिंग आय वुड ॲड इफ इट्स वन दॅट यू कॅन नेव्हर क्वाईट फाइंड. मी पुढे म्हणेन की जो तुम्हाला पूर्णपणे कधीच सापडत नाही तो सर्वात उत्तम शोध असतो. जो तुम्हाला कधी पूर्णपणे सापडत नाही तो. I remember, in fact, after my first trip to Southeast Asia more than a decade ago, how I would come back to my apartment in New York and lie in my bed, okay, kept up by something more than jet lag. मला आठवतं की 10 वर्षापूर्वी जे की साऊथ ईस्ट एशियाच्या माझ्या पहिल्या सफरीनंतर, पहिल्या भेटीनंतर किंवा पहिल्या ट्रिपनंतर न्यूयॉर्क मधील जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये परत आल्यावर जेट लॅगपेक्षा दुसऱ्या कुठल्याशा कारणाने मी पलंगावर जागा राहत असे. केप्ट अप बाय समथिंग मोर दॅन जेट लॅग, प्लेइंग बॅक इन माय मेमरी ओव्हर अँड ओव्हर ऑल दॅट आय हॅड एक्सपिरियन्स.
काय करायचो, मी त्या पलंगावर जागा राहत असे आणि पुन्हा पुन्हा मनात उजळणी करत असे, आठवणींचा खेळ खेळत असे. जे सर्व अनुभवले होते ते त्याच उडणं. ओके, इन माय मेमरी ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड ऑल दॅट आय हॅड एक्सपिरियन्स. म्हणजे त्या आठवणींचा खेळ हा कायम चालत असे आणि जे सर्व मी अनुभवलं होतं तेच त्याच उडीनं या गोष्टी होत होत्या. अँड पेजिंग विस्टफुली through my photographs and reading and rereading my diaries as if to extract some mystery from them. ओके, उत्कंठ जे काही आवडीने काढलेले छायाचित्र मी पुन्हा पुन्हा उलटून पाहत होतो आणि माझी डायरी वाचत होतो, जणू त्यातून मला कुठल्याशा गूढ गोष्टीचा शोध घ्यायचा असावा. ती डायरी पुन्हा पुन्हा वाचायचो, पुन्हा पुन्हा मी काय करत असे तर फोटोग्राफ बघत असे. Anyone witnessing this strange scene would have drawn the right conclusion, I was in love. या विचित्र दृश्याचा जो कोणी साक्षीदार असेल त्याने यातून योग्य निष्कर्ष काढला असेल, तो म्हणजे काय तर मी प्रेमात पडलो होतो. आय वॉज इन लव. When we go abroad is that we are objects of scrutiny as much as the people we scrutinize, and we are being consumed by the cultures we consume as much on the road as when we are at home. परदेशात जातो तेव्हा आपण जितके लोकांचं तिथे निरीक्षण करतो, स्क्रुटी म्हणजे काय, निरीक्षण करणे, जितकं आपण तिथल्या लोकांचं निरीक्षण करतो, परीक्षण करतो, तितकंच आपण स्वतःही त्यांच्या निरीक्षणांचे आणि टिप्पणींचे काय होत असतो तर लक्ष म्हणत असतो. तसंच काय सांगितलेलं आहे, अँड वी आर बिंग कन्झ्युम बाय द कल्चर्स वी कन्झ्युम अँड मच ऑन द रोड ॲज वेन वी आर ॲट होम. तसंच घरी आणि प्रवासात आपण ज्या संस्कृतीला स्वतःमध्ये रुजवायचा प्रयत्न करतो, ती संस्कृती आपल्यालाही तिच्यामध्ये सामावून घेत असते. खूप छान वाक्य आहे. ॲट द व्हेरी लीस्ट वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्पेक्युलेशन in bracket and even desire, who can seem as exotic to the people around us as they do to so. ओके, याचा अर्थ होतो की आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपण जितके परके, लक्षवेधी आणि तर्काचा, म्हणजेच आता ब्रॅकेटमध्ये दिलं होतं अँड इवन डिझायर, तीव्र इच्छेचाही केंद्रबिंदू असतो, तितकेच तेही आपल्यासाठी तसेच असतात. ऑल इन दॅट सेन्स बिलीव्ड इन being moved as one of the points of taking trips and being transported by private as well as public mean. ओके, त्या अर्थी असं सांगता येईल की चालत राहणं आणि खाजगी तसेच सार्वजनिक वाहतूक मार्गाने वाहून नेणं हा प्रवासाचा एक पैलू आहे असे सर्वजण समजतात. All saw that ecstasis tells us that our highest moments come when we not stationary, and that epiphany can follow movement as much as it precipitate it. ओके, याचा अर्थ असा घेता येईल की आणि आपल्याला हे माहित आहे की सर्वोच्च आनंदाचा क्षण एक्सटेटिस म्हणजे कंटाळवाणेपणाची पूर्वस्थिती जेव्हा आपण थांबलेलो नसतो तेव्हा येते, आणि जसा साक्षात्कार स्थित अवस्थेत असताना होतो तसाच तो गतिशील असतानाही होऊ शकतो. स्टेशनरी म्हणजे पॉज ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला साक्षात्कार स्थिती अनुभवता येते तशी स्थिती तुम्हाला गतिशील असताना सुद्धा अनुभवता येते. वेन यू गो टू द मॅकडॉनल्ड्स आउटलेट इन क्वॅटो मधील मॅकडॉनल्डच्या दुकानात गेल्यावर यू विल फाइंड टेरियाकी, मॅकबर्गर अँड बेकन पोटॅटो पाईज. आपल्याला टेरियाकी, मॅकबर्गर्स आणि बेकन पोटॅटो पाईज मिळतात त्या मॅकडॉनल्डमध्ये गेल्यानंतर. द प्लेसमॅट्स ऑफर मॅप्स ऑफ द ग्रेट टेम्पल्स ऑफ द सिटी अँड द पोस्टर्स ऑल अराउंड ब्रॉडकास्ट द वंडर्स ऑफ सॅन फ्रान्सिस्को. टेबलावरच्या मॅटवर शहरातील मोठ्या मंदिरांचे नकाशे आढळतात आणि सभोवतालच्या पोस्टर्सवर सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती लावलेली दिसते. अँड मोस्ट क्रुशियल ऑफ ऑल, द यंग पीपल इटिंग देअर बिग मॅक्स विथ बेसबॉल कॅप्स वोन बॅकवर्ड्स अँड टाईट 501 जीन्स. ओके, मात्र त्याहून महत्वाचं म्हणजे काय तर उलटी बेसबॉल कॅप घालणारी, तंग टाईट असे 501 नंबरची जीन्स घालून बिग मॅक्स खाणारी तिथली सर्व तरुण मंडळी
okay, are still utterly and alienably Japanese in the way they move, they nod, they sip their oolong tea. त्यांचं वागणं बोलणं, मान झुकवणं आणि ओलॉंग चहाचे म्हणजे चायनीज चहा एक त्यांचे गुटके घेणं मात्र पूर्णपणे स्वाभाविकपणे कसं आहे तर जपानीच असतं. आता इनएनेबली म्हणजे काय, स्वाभाविकपणे. अँड नेव्हर टू बी मिस्टेकन फॉर द पॅट्रॉन्स ऑफ अ मॅकडॉनल्ड्स आउटलेट इन रिओ, मोरोक्को अँड मॅनाग्वा. ओके, त्यांची जे काही आहे सगळं कसं स्वाभाविकपणे आपलं जपानी असतं आणि ते चुकूनही रिओ, मोरोक्को किंवा मग मॅनाग्वा मधल्या मॅकडॉनल्डच्या दुकानातल्या गिरायकासारखे वाटत नाहीत. These days a whole new realm of exotic arises out of the way one culture colors and appreciates the products of another. Exotic म्हणजेच अनोखी गोष्ट आपण त्याला म्हणू शकतो. आता याचा अर्थ घेता येईल की आजकाल ज्या प्रकारे एखादी संस्कृती दुसऱ्या संस्कृतीच्या उत्पादनांना आपल्या रंगाला साजेसा रंग बदलून टाकते, त्यातून एका अनोख्या गोष्टीचे संपूर्ण नवेसे साम्राज्य असं निर्माण होताना आपलं दिसून येतं. पुढचा पॅराग्राफ काय बघा. द अदर फॅक्टर कॉम्प्लिकेटिंग अँड एक्साइटिंग ऑल ऑफ दिस इज पीपल हु आर मोर अँड मोर देमसेल्व्स ॲज मेनी टंग अँड mongrel as cities like Sydney and or Toronto or Hong Kong. या सर्वांमध्ये गुंतागुंतीचा आणि रोमांचकारी दुसरा घटक म्हणजे काय तर म्हणजे लोक जे सिडनी किंवा टोरंटो किंवा मग हाँगकाँग सारख्या शहरासारखे स्वतःला अधिक मेनी टंग म्हणजे काय तर बहुभाषिक किंवा मग मिश्रभाषी आणि मॉनग्रल मीन्स मिश्र जातीय किंवा मिश्रवंशीय बनले आहेत. आय एम इन मेनी वेज अँड इन्क्रीजिंगली typical specimen, if only because I was born as the son of Indian parents in England, moved to America at 7 and cannot really call myself an Indian, an American or an Englishman. Okay, बऱ्याच बाबतीत याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मी देखील बऱ्याच बाबतीत या वैशिष्ट्यपूर्ण या गोष्टीचा काहीतरी एक नमुना आहे. केवळ या कारणाकरता की मी भारतीय आई वडिलांचा मुलगा म्हणून इंग्लंडमध्ये जन्माला आलो आणि ॲट 7 कॅन नॉट रिअली कॉल माय सेल्फ अन इंडियन आणि 7 वर्षाचा असताना काय झालं तर अमेरिकेत स्थायिक झालो. त्यामुळे मी खरोखरच स्वतःला भारतीय किंवा अमेरिकन किंवा इंग्रज म्हणू शकत नाही. आय वॉज इन शॉर्ट अ ट्रॅव्हलर ॲट बर्थ. थोडक्यात सांगायचंच तर जन्मताच मी एक प्रवासी होतो. फॉर हुम इवन अ विजिट टू द कॅन्डी स्टोर वॉज अ ट्रिप थ्रू अ फॉरेन वर्ल्ड वेअर नो वन आय सॉ क्वाईट मॅच्ड माय पॅरेंट्स इनहेरिटन्स. माझ्या दृष्टीने कॅन्डी स्टोअरमध्ये जाणे देखील एखाद्या परक्या जगात गेल्यासारखे परदेशवारी केल्यासारखं होतं, कारण तिथे दिसणारे कुणी माझ्या पालकांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या वंशाशी जुळणारं नव्हतं. और माय ओन माझ्याशी किंवा मग माझ्या वंशाशी जुळणारं नव्हतं. बिसाइड इवन दोज हू डोंट मूव्ह अराउंड द वर्ल्ड फाइंड द वर्ल्ड मूव्हिंग मोर अँड मोर अराउंड देम. ओके, तसं जे स्वतः जगभर फिरत नाहीत त्यांनाही जग अधिकाधिक त्यांच्या भोवती फिरत असल्यासारखं भासतं. वॉक जस्ट 6 blocks in Queens or Berkeley and you are traveling through several cultures in as many minutes. ओके, क्वीन्स किंवा बर्कलेमध्ये तुम्ही फक्त 6 ब्लॉक चालतात तरी तेवढ्या मिनिटात तुम्ही अनेक संस्कृतीमध्ये प्रवास केलेला असतो. ओके, तुम्हाला असं भासतं. Get into a cab outside the White House and you are often in a piece of Addis Ababa. व्हाईट हाऊसच्या बाहेर कॅबमध्ये बसलात तरी तुम्ही बऱ्याचदा ॲडिस अबाबाच्या गाडीत बसलेले असता. ॲडिस अबाबाच्या गाडीत तुम्ही बसलेले असता. अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान देखील टू compounds this sometimes deceptive sense of availability so that many people feel they can travel around the world without leaving the room through cyberspace or CD-ROMs, videos and virtual travels. तंत्रज्ञान देखील या म्हणजे कधी कधी भ्रामक डिसेप्टिव्ह समटाइम्स सहज
उपलब्धतेची भावना अधिक तीव्र करते. या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली भावना अधिक तीव्र करते, ज्यामुळे कित्येक लोकांना वाटतं की खोलीतून बाहेर न पडता सायबर स्पेस किंवा मग सीडी रोम किंवा मग व्हिडिओ किंवा मग व्हर्च्युअल प्रवासाच्या माध्यमातून ते जगभर प्रवास करू शकतात असं त्यांना वाटतं. देर आर मेनी चॅलेंजेस इन दिस. यात अनेक अशी काय तर आव्हाने आहेत. ऑफकोर्स इन व्हॉट इट सेज about essential notions of family and community and loyalty, and in the worry that air condition purely synthetic version of place may replace the real things. ओके, जसं की त्या कौटुंबिक कल्पना असतील, सामाजिक समजुती, मत, विश्वासार्हता याबद्दल, आणि वातानुकूलित एअर कंडिशनर, ओके, आणि वातानुकूलित पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली ठिकाणे कदाचित नैसर्गिक ठिकाणांची जागा घेतील की काय. Not to mention the fact that world seems increasingly in flux, a moving target quicker than our notions of it. ही जी की पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली ठिकाणे कदाचित नैसर्गिक ठिकाणची जागा घेतील की काय, ही चिंता आपल्या समजुतींपेक्षा अधिक वेगाने प्रवाह पतित होणारं जग या वस्तुस्थितीबद्दल हे तंत्रज्ञान काय सांगतं. बट देअर इज फॉर द ट्रॅव्हलर ॲट लिस्ट द सेन्स दॅट लर्निंग अबाउट होम अँड लर्निंग अबाउट अ फॉरेन वर्ल्ड कॅन बी वन अबाउट द सेम थिंग. परंतु घराविषयी जाणून घेणं आणि परक्या जगाबद्दल जाणून घेणं या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत, ही जाणीव असूनही प्रवास करणाऱ्यांच्या मनात जागृत आहे. All of us feel this from the cradle and know in some sense that all the significant movement we ever take is internal. आपल्याला लहानपणीपासून जन्मापासूनच माहीत असतं की आयुष्यात जे काही लक्षणीय बदल होत असतात ते अंतर्गत पातळीवर असतात. We travel when we see a movie. आपण एखादा चित्रपट पाहतो. We travel when we see a movie, strike up a new friendship, get held up. आपण एखादा चित्रपट पाहतो, नवी मैत्री होते किंवा मग एखाद्या गोष्टीत गुंततो, तेव्हा आपला प्रवास घडत असतो. मग तो मानसिक असेल, भावनिक असेल. नोवेल्स आर ऑफन जर्नीज ॲज मच ॲज ट्रॅव्हल बुक्स आर फिक्शन्स, अँड दो दिस हॅज बीन ट्रू सिन्स ॲट लीस्ट ॲज लॉंग अगो ॲज सर जॉन मॅन्डेविल्स colorful 14th century accounts of a far east he would never visited. ओके, कादंबऱ्यातून प्रवास घडतो. नोवेल्स आर ऑफन जर्नी, कादंबऱ्यातून प्रवास घडतो आणि प्रवास वर्णनांच्या पुस्तकातूनही कथा उलगडत जाते. आणि हे अगदी 14व्या शतकातील सर जॉन मॅन्डेविलच्या त्यांनी स्वतः न पाहिलेल्या अतिपूर्ण देशांच्या रम्य प्रवास वर्णनापासून घडत आहे. Okay, it's an even more shadowy distinction now as genres distinction join other borders in collapsing. आणि आता इतर सीमारेषांसारखा वाङ्मय शैलीतील फरकही मिटत चालल्यामुळे हा फरक आणखीनच दुसर होत जात आहे. Travel then is a voyage into that famously subjective zone, the imagination, and what the traveler brings back is, as has to be, an ineffable compound of himself and the place, what really there and what is the only in him. प्रवास म्हणजे आणखीन काय तर त्या हव्याशा व्यक्तिगत प्रदेशात कल्पना विलास करणं होय. तिथून परत येताना प्रवासी जे घेऊन येतो किंवा त्याने जे आणले पाहिजे तो त्याचा आणि त्या प्रदेशाचा अवर्णनीय मिलाफ असतो, जो त्याने खरोखर तिथे अनुभवलेला असतो आणि जो फक्त त्याच्यापाशीच असतो. अँड सिन्स ट्रॅव्हल इज अ सेन्स अबाउट अ कॉन्स्पिरसी ऑफ परसेप्शन अँड इमॅजिनेशन. त्यामुळे प्रवास एका अर्थी एक आपली आकलन शक्ती आणि कल्पना शक्ती यांनी मिळून रचलेला जणू कटच आहे. कॉन्स्पिरसी म्हणजे काय? कट. ओके, म्हणजे आपली जी कल्पना शक्ती आकलन शक्ती, परसेप्शन म्हणजे आकलन शक्ती, इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती यांनी मिळून रचलेला जणू कटच असतो. त्याला आपण काय म्हणू शकतो तर प्रवास असं म्हणू शकतो. फॉर मी टू होम आय कॉन्स्टंटली रिटर्न आर
Emerson and Thoreau. In bracket, the one who famously advised that traveling is a fool paradise and the other who traveled a good deal is conquered. मी या बाबतीत मी इमर्सन आणि थोर या दोन थोर प्रवास वर्णनकारांचा कायम आभार मानत आलो आहे. कशासाठी तर ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा, द वन हू फेमसली ॲडवाइज दॅट ट्रॅव्हलिंग इज अ फुल पॅराडाईज. पहिल्याने प्रवास हा मूर्खांचा स्वर्ग आहे असा सुप्रसिद्ध सल्ला दिला होता. अँड द अदर हू ट्रॅव्हल्ड अ गुड डील इन कॉन्कॉर्ड. आणि दुसऱ्याने त्याच्याशी सहमत होत भरपूर प्रवास केला होता. म्हणजे दुसऱ्याने त्याचा ऐकला आणि दुसऱ्याने काय केला, थोरो जो आहे त्यांनी खूप जास्त प्रवास केला. एकाने काय सांगितलं तर मूर्खपणा आहे काय प्रवास करणं. बोथ ऑफ देम इन्सिस्ट ऑन द फॅक्ट दॅट रियालिटी इज अवर क्रिएशन अँड दॅट वी इन्व्हेंट द प्लेसेस वी सी ॲज मच ॲज वी डू द बुक्स दॅट वी रीड. दोघांच्या मते वास्तव हे आपण स्वतः निर्माण करीत असतो आणि आपण जसे पुस्तके शोधून वाचतो तसेच जी ठिकाणे पाहतो ती आपण स्वतः शोधून काढलेली असतात. What we find outside ourselves has to be inside ourselves for us to find it. जे आपण बाहेर शोधत असतो ते सापडण्यासाठी आधी आपल्या मनात ते असावं लागतं. आपल्या मनात ते असेल तर आपण ते शोधू शकतो थोडक्यामध्ये. और ॲज सर थॉमस ब्राउनी sagely put it, we carry within us the wonders we see without us. सर थॉमस ब्राउनी यांनी सुज्ञपणे म्हटल्याप्रमाणे जी आश्चर्य आपण बाहेर शोधत असतो ती आपण स्वतःच्या आत बाळगत असतो. ओके, देअर इज आफ्रिका अँड हर prodigies इन अस. आफ्रिका आणि तिथली जी की आश्चर्य ही आपल्यामध्येच दडलेली असतात. prodigies म्हणजे काय तर आश्चर्य ती आपल्यामध्येच दडलेली असतात. So, if more and more of us have to carry our sense of home inside us, and we also, Emerson and Thoreau, remind us, have to carry with us our sense of destination. म्हणूनच इमर्सन आणि थोरोने सुचवल्याप्रमाणे आपल्याला जर घराची जाणीव आपल्या मनात जपायची असेल तर इच्छित स्थळांची जाणीवही आपल्या अंतरंगात बाळगली पाहिजे. The most valuable Pacifics we explore will always be the vast expanses within us and the most important northwest crossing the threshold we cross in the heart. ओके, सफरीला जाण्याकरता मनाच्या अथांग महासागरासारखं सर्वात अमूल्य दुसरं काही नाही आणि हृदयातून होणारे सीमोल्लंघन हे खरे नॉर्थ वेस्ट क्रॉसिंग म्हणता येईल. नॉर्थ वेस्ट क्रॉसिंग आपण त्याला म्हणू शकतो. द व्हर्च्यू ऑफ फाइंडिंग अ गिल्डेड पवेलियन इन क्वाटो is that it allows you to take back a more lasting private golden temple to your office in Rockefeller Center. ओके, इथे काय म्हटलेलं आहे का, क्वाटोमधील जी की सोनेरी मंडप शोधण्याचे सत्कृत्य केले, क्वाटोमध्ये सोनेरी मंडप शोधण्याचे सत्कृत्य केले तर नंतर कायमस्वरूपी स्वतःचे सुवर्ण मंदिर रॉकफेलर सेंटरमधील तुमच्या ऑफिसात जपून ठेवता येईल. And even as the world seems to grow more exhausted, जरी जग अधिक थकत चाललेलं असेल, our travels do not, तरी प्रवास तुम्हाला थकवत नाही. And some of the finest travel books in recent years have been those that undertake a parallel journey. आणि हल्लीच्या काळातली काही उत्तम अशी प्रवास वर्णने आपल्याला तीर्थक्षेत्राच्या प्रत्यक्ष पायऱ्यां इतकीच तात्विक पायऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित करणारी एक समांतर यात्रा घडवून आणतात. Parallel journey, matching the physical steps of pilgrimage with the metaphysical steps of questionings, as in the Peter Matthiessen Great the Snow Leopard, or chronicling a trip to the farthest reaches of human strangeness, as in Oliver Sacks' Island of the Colorblind, which features a journey not just a remote atoll in the Pacific but to a realm where people actually see light differently.
ओके. पीटर मॅथियसनच्या जो काही द स्नो लेपर्ड या महान पुस्तकासारखी किंवा मानवी विचित्रतेचा, विलक्षण गोष्टींचा, कमालीचा प्रवास आपल्यासमोर मांडतात. ओके, मेटाफिजिकल म्हणजे कमालीचा प्रवास आपल्यासमोर ते मांडतात. ऑलिव्हर सॅक्सच्या आयलंड ऑफ द कलर ब्लाइंड याच्यामध्ये फक्त पॅसिफिक मधील दुर्गम ॲटॉल पर्यंतच्या प्रवासाचे नव्हे तर वेगळ्या दृष्टीने प्रकाश पाहणाऱ्या तिथल्या लोकांचा प्रवासही त्यात उलगडला आहे. The most distant shores we are constantly reminded lie within the person asleep at our side. खूप दूर भासणारे किनारे खरे तर आपल्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीमध्येच सापडतील याची प्रवास आपल्याला याचा प्रवास आपल्याला आठवण करून देत असतो, कायम आठवण करून देत असेल. सो ट्रॅव्हल ॲज हार्ट इज जस्ट अ क्विक वे टू कीपिंग अवर माइंड मोबाईल अँड अवेक. म्हणून पर्यटन हा किंवा प्रवास हा मुळात आपली मन गतिशील म्हणजे हलती आणि जागृत ठेवण्याचा एक झटपट मार्ग आहे. ॲज संतायाना द हिअर टू इमर्सन अँड थोरो विथ हुम आय बिगन रोट there is wisdom in turning as often as possible from the familiar to unfamiliar. ओके, ज्या इमर्सन व थोरो यांची उत्तराधिकारी संतानापासून मी सुरुवात केली ते म्हणतात, जेव्हा शक्य होईल तेव्हा परिचितांकडून अपरिचितांकडे प्रवास करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. इट कीप्स द माइंड निंबल. त्यामुळे आपलं मन हे चपळ राहतं. निंबल म्हणजे चपळ राहणे. इट किल्स प्रेजुडाइज. ते पूर्वग्रह मिटवतात. अँड इट फॉस्टर ह्युमर. आणि विनोद बुद्धीला काय करतात तर चालना देतात. रोमॅन्टिक पोएट inaugurated an era of travel because there were the great apostle of open eyes. जे काही प्रेम कवी आहेत त्यांनी प्रवासाच्या युगाचा आरंभ केला असे म्हणता येईल, कारण ते मुक्त नजरेचे, खुल्या दृष्टीचे समर्थक होते. बुद्धिस्ट मॉन्क्स आर ऑफन vagabonds in part because they believe in wakefulness. ओके, बौद्ध भिक्षुक हे बहुधा भटके असतात कारण ते जागृत असल्याला महत्व देतात. अँड इफ ट्रॅव्हल इज लाईक लव्ह इट इज इन द एंड मोस्टली बिकॉज इट्स अ हायटन स्टेट ऑफ अवेअरनेस. आणि शेवटी प्रवास हा जर प्रेमासारखा असेल किंबहुना तो तसाच असावा, कारण परमोच्च जागृत अवस्थेत आपण जागरूक ग्रहणक्षम असतो. in which we are mindful, receptive and undimmed by familiarities and ready to be transformed. आपण त्यात काय असतो? जागरूक असतो, ग्रहणक्षम असतो, परिचयातून अधिक उज्ज्वल आणि बदलण्यास उत्सुक असतो. आणि याबद्दल आपण काय असतो? या परिचयातून आपण अधिक उज्ज्वल आणि बदलण्यास उत्सुक असतो. That is why the best trips, like the best love affairs, never really ends. म्हणून सर्वोत्तम प्रेमासारखा सर्वोत्तम प्रवास हा कधीही न संपणारा असतो. अशा प्रकारे सिद्धार्थ पिको, राघवन अय्यर यांचा हा लेसन इथे संपून जातो. आय होप तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल, आणि विसरू नका चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.